राम कृष्ण हरि हरि जय जय राम 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि जय जय हे राम 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 हरि जय जय राम राम वाह जय जय राम 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 हरि राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम
हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम उभे विठेवारी सुंदर ध्यान उभे विठेवारी सुंदर ध्यान उभे विठेवारी सुंदर ध्यान उभे विठेवारी करह कटेवारे ठेवनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर कर कटावारी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आभळे निरांतर हेच ज्ञान तुलसी हार गळा कसे पितांबर तुलसी हार गळा कसे पितांबर आवडे निरांतर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे करा कुंडले तळपाती श्रावणी मकर कुंडले तळपाती श्रावणी कंटिक शुभमणि विराजितो कंठी कौतुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरांतर हेची जान हेची जान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान कामने माझे हेची सर्व तुका मने माझे हेची सर्व सुख हो तुका मने माझे हे सर्व सुख मने माझे हे सर्व सुख ओ पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने
आवडीने तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरांतर हेची जाण आवडे 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 निरा निरा ओ आवडे निरांतर हेची जाण आवडे निरांतर हेची जाण हेची जाण हेची जाण तुळसी हार गळा माझी पितांबर तुळसी हार ओ रखुमाई हरी विठोबा कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे हरी जय राम कृष्ण वचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप आलोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आदर बापर खुमा देवी
रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा. जय जय रामकृष्ण हरी. जय राम. अजी संसार सुफळ झाला गे माये संसार सुफळ झाला गे माये अजी संसार सुफळ झाला गे माये आजी संसार सुफळ झाला गे माये देखियले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा तो मद भावा तो मज मज भावा तो मज भावा भावा तो मद भावा. वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग बाप रखुमा देवी वरुण विसंबे सर्वथा रखुमा देवी वरुण विसंबे सर्वथा बाप रखुमा देवी वरुण विसंबे सर्वथा रखुमा देवी वरुण विसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा तो मज भावा मज भावा तू मज भावा तो मज भावा तो मज भावा मज भावा तू मज भावा वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग वेळोवेळा भावा पांडुरंग विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई. आजी संसार सुफल झालं घे माये आजी संसार सुफल झालं घे माये झाला की माये आजी संसार सुफळ झाला की माये आजी संसार सुफळ झाला घे माये आजी संसार सुफळ झाला घे माये आजी संसार सुफळ झाला की माये आजी संसार सुफळ झाला की माये देखिए पाय विठोबाचे देखिए पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज वावा देखिले पाय विठोबा देखिले पाय विठोबा तो मद भावा तो मद भावा तो मद भावा तो मद भावा आजी संसार सफल झाला गे माये आजी संसार सफल झाला गे माये जी संसार सुफळ झाला गे माये
माझी संसार सुफळ झाला की माये देखिए पाय विठोबाचे देखिए पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज भावा देखिले पाय विठोबाचे देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज भावा वेळो वेळा बाबा पांडुरंगा हा वेळो वेळा बाबा वेळो वेळा बाबा बाबा पांडुरंग 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 हे वेळ वेळा भावा पांडुरंगा
विठ्ठल कुंडली कवल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की उमापति महादेव की सियावर रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की विठ्ठल 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 सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज भावा तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग बाप रकुमा देवी वरून विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की अजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग बाप रकुमा देवी वरून विसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता कृपा भांडवल सोडी भरी माझ्या मतीची पुतळी तरी ज्ञानपद्य जोडी थोरा माती आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिले म्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी कही पायावरी मस्तक हे पायावरी कही पायावरी या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरिया वार करी संतांच्या या वार करी संतांच्या वार करी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं
नमः श्रीकृष्णाय वयं नमः मी हे जाणत सो परमविख्यात जो जाण ब्रह्म याचा सुतो नारद जाणा मती तीक्षु तयाच्या चरणी नमनगा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जाण नबाळी का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरणकमळी साष्टांग नमन करीत सो सियावर रामचंद्र भगवान की सर्वांनी जोरात आवाज द्यायचा आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार आहे आणि तो कसा झाला पाहिजे जोरात झाला पाहिजे की नाही किती जोरात झाला पाहिजे भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार आहे वरखेडीकर कसा झाला पाहिजे तो जोरात हा बरोबर इथे आवाज दिला तर आवाज कमीत कमी कुठे गेला पाहिजे कुठे अयोध्येला नको अयोध्येमध्ये तो योगी बाबा आणि तो मोदी बाबा कोणाच्या बापाला जुमानत नाही आता तिकडे नको तुमचा आवाज जे उरलेले हैदराबादी डुकर आहेत ना अजून त्या हैदराबादी डुकरांपर्यंत गेला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की रामाचे भक्त गावागावामध्ये जागी झालीत आलं लक्षात जोर द्यायचा सर्वांनी महिला मंडळ आवाज जोरात द्यायचा हे सर्व लाईट माझ्यावर दिले राव का पळून जाणार आहे का एक लाईट यांच्याकडे दिला असता एकाचा चेहरा दिसत नाही मला सर्व माझ्यासमोर असे लावले की मला वरती तोंड करायला जागा राहिली नाही डोळ्यावर चमकता येते डोळे बंद करून बोला वाटतं असं आहे की नाही महिला मंडळ जोरात आवाज द्यायचा किती जोरात घरी भानगडी करताना केवढा असतो आवाज आला की नाही तसा आवाज काढायचा जोरात हे पोराव आपण मजबूत आवाज द्यायचा वासू इको नको देऊ सियावर रामचंद्र भगवान की पवनसूत हनुमान की एक काम करा सर्वांनी वरती हात करा मस्त असे वा वा छान असे मस्त वज्रमुठ करायची पक्की ठीक आहे नाही हे पंजाच्या नदी नका लागू तुम्ही अशी वज्रमुठ करा मस्त अशी पक्की वा वा छान क्षत्रिय कुलवतंस प्रौढ प्रताप पुरंदर श्रीमंत योगी जानता राजा हिंदवी स्वराज संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 भारत माता की वंदे वंदे वा 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 स्पीकरने अंग टाकली ना झाले का फ्रेश विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल सध्या स्थितीमध्ये बापू आपली माणसं कीर्तनाच्या अगोदर फ्रेशच करून घ्यावी लागतात अवघड झालंय सध्या आपली माणसं कीर्तनाला मैतीला सारखेच जाऊन बसायला लागले काय सांगू तुम्हाला ते बघा 2-4 डोके इथे 2-4 तिथे 2-4 तिथे अवघड झालंय नाना कीर्तन करावं आणि कोणी पुढे बसायलाच तयार नाही हे परिवर्तनाचं साधन आहे आवाज कमी कर बोल जास्त जड झाला आणि परिवर्तन घडवायचं असेल तर श्रोता हा फ्रेश पाहिजे मरगळ आलेला नको पण आमचं काय झालंय आम्हाला आली मरगळ त्याची काय कारण आहेत आमचं पाणी फ्रीजमधलं आमचं दूध सर फ्रीजमधलं आमचा भाजीपाला फ्रीजमधला आणि त्यात आमचे विचार ते सुद्धा फ्रीजमधलं थंड खाऊन खाऊन आणि थंड ऐकून ऐकून हे रक्त थंड झालं आहे मला सांगा अशा थंड झालेल्या रक्ताच्या माणसांपुढे कीर्तनकार मेला ना माऊली तरी परिवर्तन होणार नाही मी काय करतो कीर्तनापुरतं का होईना या थंड झालेलं रक्त गरम करून घेतो तुम्ही मला काय करतात काय नाही कीर्तनाच्या अगोदर सर्वांच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून घेतो तुम्ही म्हणाल त्याच्याने काय फायदा होतो सांगतो छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर कमीत कमी
2 तास रक्त गरम राहतं. किती तास? 2 तास. आणि तेवढ्यात आपलं कीर्तन होऊन जातं. नंतर तुमचं फ्रीजमध्ये ठेवून द्या. आहे की नाही? ठेवणार आहे का तुम्ही? नाही ना. आणि नंतर तो जो वंदे मातरमचा मुद्दा आहे. आता तुमचं धुळे काय ना आमचं मालेगाव काय सारखंच झालं आहे की नाही? आणि म्हणून वंदे मातरम. का बरं? वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या समोर कोण बसले मला कळतं, आणि तुमच्या शेजारी कोण बसले तुम्हाला सुद्धा कळतं. कसं काय? वंदे मातरम म्हटल्यानंतर आपल्या शेजारच्या माणसांनी वंदे मातरम नाही म्हटलं, समजून घ्यायचं कोणीतरी आतंकवाद्याची अवलाद आपल्या बाजूला येऊन बसली. वंदे मातरमची अडचण कोणाला आहे? आपल्याला आहे? आपल्याला नाही का? त्याचं कारण आहे, ये जो भूमि है ये माँ है हमारी, और अगर ये हमारी माँ है तो हमारा धर्म और हमारी संस्कृति हमें कहती है भाई इसे तुझे वंदन करना चाहिए, नमन करना चाहिए. वो हम करते हैं. पर इस देश में कुछ लोग ऐसे हैं, ध्यान से सुनना, इस देश में कुछ लोग ऐसे हैं जो रहते यहीं पर है, खाते यहीं पर है, सुनो, मरते भी यहीं पर है. और उससे आगे की बात बोलूं, मरने के बाद सड़ते भी इसी जमीन के अंदर है, फिर भी कहते हैं ये हमारी मां नहीं है. अब बताओ, अरे जो भूमि तुझे रहने के लिए जगह देती है, जो भूमि तुझे खाने के लिए अनाज देती है, जो भूमि तुझे पीने के लिए पानी देती है, और जो भूमि तुझे मरने के बाद दफनाने के लिए पनाह देती है, और इतने उपकार करने के बावजूद अगर तू कहता है ये तेरी मां नहीं है, तो भाई तुझे आतंकवादी कहना कोई बुरी बात नहीं है, कोई बुरी बात नहीं है. वैसे तो ये दुनिया बहुत बड़ी है शरद महाराज, और इस बड़ी दुनिया में देश भी बहुत है. लेकिन एक बात मैं बताऊंगा ऋषिकेश, दुनिया में भले कितने भी देश हो, मेरे देश से अच्छा कोई देश नहीं है, कोई देश नहीं. कितना अच्छा है. जगामध्ये 64 राष्ट्र इस्लामिक राष्ट्र आहेत, 64. आणि त्या 64 इस्लामिक राष्ट्रांमध्ये एका राष्ट्राच्या राष्ट्राध्यक्षावर अतिशय जीव घेणं संकट आलं. आत्ताची घटना आहे. मग त्याने स्वतःचा जीव वाचवायला कुठं गेलं पाहिजे होतं? उरलेल्या 63 पैकी एखाद्या इस्लामिक राष्ट्रात गेलं पाहिजे होतं. पण त्याने त्या 63 राष्ट्रावर विश्वास नाही दाखवला. त्याने ज्या राष्ट्रावर विश्वास दाखवला ते राष्ट्र माझं आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. कितना अच्छा है और कब अच्छा है. हम बुलबुले हैं इसकी, कौन कौन? हम सब इस देश के घटक हैं. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. अरे हम सब इस देश के घटक है, और हम एक साथ हो जाते तो गुलिस्ता बन जाते. मी सर्व एक राहिलो ना महाराज तो देश चांगला है. बिखर गए, खत्म हो गए, बढ़ गए तो कट गए, जुट गए तो जीत गए. हम बुलबुले हैं इसकी, ये गुलिस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. फिर हम कौन है? ऐका, कौन कौन? माळी, साळी, कोळी, तेली, तांबोळी, हटकर, धनगर, महान, मांग, चंभार, कुंभार, लोहार, मराठा, कुंभी, लोणी, राजपूत, गिरासे असतील नसतील ते सर्व हम सब एक है. हम बुलबुले हैं इसकी, हम सब एक है भाई, कोई अलग नहीं है. क्योंकि जिस देश में हमने जन्म लिया है उस देश की आजादी के लिए हर किसी ने अपना बलिदान. कौन थे वो लोग? कोई सिख, कोई जाट मराठा,
कोई गुरखा कोई मदरासी, कोई सिख है, कोई जाट और कोई मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, पर घर पे है जब तक। सरहद पे मरने वाला, सरहद पे मरने वाला हर वीरता भारतवासी। अरे वो तो भारतवासी बन के लड़ने चले गए थे, थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठाकर 10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवाकर। जब अंत समय आया तो कहे गए कि अब मरते हैं। आम्ही मरतो म्हटले आता, कशासाठी हो? भारत रत्न पुरस्कार भेटावा म्हणून, राष्ट्रपती पुरस्कार भेटावा म्हणून, मंत्रालयात जागा भेटावी म्हणून, एखादा पेट्रोल पंप, एखादा भूखंड, 50 लाखाचा चेक, कशासाठी? जब अंत समय आया तो कहे गए कि अब मरते हैं। ऋषिकेश महाराज इच्छा एकच होती, काय? खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं। धन्य धन्य जवानों उनकी, धन्य है उनकी कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। त्यांची जी कुर्बानी आहे, त्यांची जी शहादत आहे, ती निश्चितपणे आम्ही वेगळं राहू म्हणून नाही। काय सांगितलं त्यांनी? कर चले हम फिदा जान और तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हे बोले सांभाळा रे बाबा, आता हे प्रपंच नव्हता का त्यांना? जीवनामध्ये प्रपंचाला महत्व नाही दिलं हे लोक, जीवनामध्ये राष्ट्राला महत्व दिलं, राष्ट्राच्या स्वातंत्र्याला महत्व दिलं। जिंदा रहने की रुत रोज आती, मगर जान देने की रुत रोज आती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। कर चले, हे बाबा सांभाळायला दिले, फक्त सांभाळा। आता देश सांभाळण्यासाठी सुधाकर बापू फासावर जायचंय, आपल्याला तुरुंगात जायचंय, काळापर्यंतची शिक्षा भोगायची आहे, लाठी खायची आहे, बंदुकीची गोळी खायची आहे, काहीच नाही करायचं, फक्त सांभाळायचं आहे। आपण सांभाळला नाही, आपण तोडला। कसा तोडला? कधी जातीवर तोडला, तर कधी भाषेवर तोडला, कधी पंथावर तोडला, तर कधी प्रांतावर तोडला। मला सांगा, अरे ये देश किसी एक जाति का नहीं, किसी एक पंथ और किसी एक प्रांत का नहीं। इस देश की आजादी के लिए हर किसी ने अपना बलिदान दिया। इसलिए इस देश में रहने वाला जो भी है, भाई तू कौन है? तू हिंदू है, मुसलमान है, क्रिश्चियन है, जो भी है, सबसे पहले तू भारतीय है। और भारतीय होने के नाते इस भारत में इस धरा को मां कहते हैं, मां, इसलिए वंदन है।
म्हणून वंदे मातरम. ती काय हिंदूची आई आहे आणि मुसलमानाची काय सावत्र आई आहे? अरे जे प्रेम ती हिंदूला देते तेच तुला देते. जे गोड पाणी ती हिंदूला प्यायला देते राजा, तेच गोड पाणी तुलाही प्यायला देते. तरी तू म्हणतो की ती तुझी आई नाहीये. म्हणून थोडस आतंकवादी म्हणायचं, बाकी वेगळं काही म्हणायचं नसतं. ऐका, अभंग श्री अलंकापुरीचे राजे माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांचं उत्सवातील आजची कीर्तन सेवा वैकुंठवासी मोतीलाल ओंकार पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री भक्तिपरायण जीभाऊ ओंकार पाटील या पाटील कुटुंबीयांच्या वतीने हरिभक्तिपरायण श्री गुरुदत्त भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट व सर्व ग्रामस्थ मंडळ वरखेडे इकडे येण्यासाठी कोणी येऊ शकत नाही. इकडे येण्यासाठी काय लागतं एक सांगतो. या वयामध्ये टाळ घेऊन उभं राहण्यासाठी काय लागतं असं कुणाचं मत असेल तर माझं उत्तर ऐका. या वयामध्ये टाळ घेऊन उभं राहण्यासाठी आईचं दूध पवित्र लागतं आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं, तेव्हा इकडे उभं राहता येतं. एरवी कोणाला जमत नाही महाराज. त्यांच्यासाठी एको शब्द शरद महाराज. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. अकुलिया हिता दुआसे जागत, अकुलिया हिता दुआसे जागत, हिता दुआसे जागत, हिता दुआसे जागत. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. त्यांच्या माय बापांना धन्यता आहे. शुद्ध पिजा पोटी, फळे रसाळ गोमटी. बीज शुद्ध असलं की फळ गोमटच येत असतं, आहे की नाही? एरवी नाही येत. लिंबाची झाडा, साखरेचे आळे. लिंबाचं झाड आहे हे, याला बाजूला सारून ठेवा आणि साखरेचा आळा घाला. लिंबाचा पाला किती दिवसात गोड होईल? होणार नाही. माऊली तेच म्हणतात. लिंबाची झाडा, साखरेचे आळे, बीज तैसे फळ येते तया. जसं बीज असेल तसं फळ येतं. म्हणून मायबापाला धन्यता. का धन्यता? दुसरी गोष्ट, परमार्थ हा परंपरेने भेटत नसतो. परमार्थ स्वकर्तृत्व नाही. परंपरेने तुम्हाला तुमच्या बापाची प्रॉपर्टी मिळेल, परंपरेने तुमची वंश परंपरेची संपत्ती मिळेल, आणि परंपरेने परमार्थ नाही मिळेल. परमार्थ हा तुम्हाला तुमच्या पुण्यावर आणावा लागतो. का? बहुता सुकृताच्या राशी, तोची लागे भक्ती मार्गाशी. या भक्ती मार्गाला लागण्यासाठी काय लागावं लागतं? अनंत जन्माचं सुकृत. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखी हरी पैठा होय. भगवान आपल्या मुखामध्ये यावा याच्यासाठी काय लागतं? पुण्य असावं लागतं. आता एवढं मोठं गाव वरखेडी, सांगा किती लोक आले? मग का बरं नाही आले? त्यांची इच्छा नाही का यायची? इच्छा आहे, इच्छा आहे. मग काय असतं माहिती का? कर्म तुम्हाला इकडे येऊ देत नाही. कर्म नाही येऊ देत. लोक म्हणतात आपल्या घरापुढे मंदिर आहे, पण आपण कधी पायरी चढून जात नाही. कौतुक नाही. आपल्या घरापुढे सप्ताह आहे, पण कधी मंडपात पाय ठेवत नाही. असा विचारच करू नको राजा तू. उलट असं मनाला विचार, अरे देवा असं माझं काय पाप आहे की तुम्हाला मंदिरात येऊ देत नाही? मंदिरामध्ये तोच जातो, परमार्थाच्या दिशेने तोच वाटचाल करतो. काहीतरी त्याचं सत्कर्म आहे की नाही? सत्कर्माशिवाय जमत नाही महाराज. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय कर्म करून ठेवलंय, त्या कर्माच्या अनुषंगाने आमचं जीवनाची वाटचाल आहे. अन्नमान धन एतव प्रारब्धा अधीन. तुमच्या जीवनामध्ये अन्न, मान आणि धन हे सर्व तुमचं प्रारब्ध सांगणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय असतं माहिती आहे का? माणसाच्या जन्माला येण्यासाठी प्रामुख्याच्या 3 गोष्टी लागतात. 1, पाप पुण्य समान समी.
तईच पावे कर्मभूमी. सारखं पाप आणि सारखं पुण्य असलं की माणूस म्हणून जन्माला येता येतं. दोन, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐशे किती कर्म. आणि कर्माक तीन, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या तीन गोष्टी असतात. पहिले पाप आणि पुण्य सारखं असलं तर माणूस, जास्त पुण्य झालं जाय बाबा स्वर्गाला, जास्त पाप झालं जाय बाबा नरकाला. कमी जास्त नाही चालत. एकाकडे नाना 51% पाप होतं आणि 49% पुण्य होतं. माणूस बनायला किती टक्के कमी पडलं? 1%. 1% कमी पडलं. त्याला देवाने त्याने देवाला विचार, देवा तुम्हाला आता काय बनवणार आहे? देव म्हणे मी तुला बैल बनवणार आहे. बैल का बरं? माणूस बनव म्हणे, तुझ्याकडे पुण्य कमी आहे. किती? 1%. जाऊ दे ना देवा, 1% साठी कशाला बैल बनवतो? माणूस बनव. देव म्हणे जमत नाही. हिशोब फिक्स आहे आपल्याला, परफेक्ट, घोटाळा चालत नाही. कर बाबा काय. खूप वेळ वाद चालला. शेवटी त्याने सांगितलं, देवा तुझी इच्छा काय? मी बैल बनावं एवढीच इच्छा आहे ना? म्हणे हो. म्हणे एक काम कर, तू मला माणूस बनव, मी आयुष्यभर बैलासारखा जगेल. माणसाच्या शरीरामध्ये जी लोक बैलासारखीच जगतात, समजून घ्यायचं पुण्य कमी पडलं. विठ्ठल 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 विठ्ठल. सारखं पाप आणि सारखं पुण्य. दुसरं कारण आहे कर्म. आम्ही जशी जशी कर्म करून ठेवली तशी तशी भोगायला येतात. कितीतरी उदाहरणाने तुम्हाला पटवून देऊ शकतो, तुम्हाला लगेच पटेल. महिला मंडळ, म्हातारपणी सुना शिव्या देतात. देतात ना? जाच करतात ना? बरोबर. म्हातारपणी जेव्हा सुना शिव्या द्यायला लागल्या, रडत बसायचं नाही. पुरुष मंडळी, मुलं अपमान करायला लागले, रडत बसायचं नाही. मग डोळे बंद करायचे आणि थोडं मागे जायचं आणि विचार करायचा, मी माझ्या सासूशी कशी वागली होती, मी माझ्या बापाबरोबर कसा वागलो होतो. इथे बसल्यापैकी एका सासूने सांगायचं मला, महाराज मी माझ्या सासूची खूप सेवा केली तरी माझी सून मला त्रास देते. असं जर असेल तर आयुष्यभर फेटा बांधणार नाही. होऊच शकत. जो बोएगा वही पाएगा. ए भाऊ, जे पेरलं ना ते मिळणार आहे. तेरा के आगे आएगा. सुख दुख है क्या फल कर्मों का. जैसी करनी वैसी भरणी, जैसी करणी वैसी भरणी. जे करून ठेवले ना ते भरायला येतं, काही वेगळं कोणी येत नाही. कोण तुम्हाला? पण हे माझं मत नाही, महाराजांचं मत आहे. तुका म्हणे आता देवा किंवा जना का रुसावे, मनाशी पुसावे काय केले. ए काय लोकांना रुसायचं? मनाला विचार, तू काय केलं होतं. हैवनी गर्म बट वाटोळ वेग आमनं आलं, आमनं बद्दल चांगलं होतं म्हणा. पोऱ्या एक चांगला पोऱ्या होताचा, पण तिने बिगाडी टाका. तिने नाही बिगाडा पहिले. तू पहिले जे करीत आहे ना हे आहे की नाही, तुझे करून ठेवले ना तेच आहे. मी नवीन माऊल्यांना एकच सांगेल, जुन्या म्हाताऱ्यांना विचारा किती होते त्यांना. कोणाला 4, कोणाला 5, बरोबर आहे का नाही. 4-4, 5-5 होते. त्यांचे दिवस चांगले निघून गेले. याने नाही तर त्याने समायले ना, बरोबर आहे का नाही. त्याने नाही तर त्याने. आणि या इतक्या हुशार होत्या ना बापू, इतक्या हुशार राहायच्या ना, एक तरी बाची सून करून आणायच्या त्या. लाजम का जो आहे ती समाई बा, बरोबर आहे का नाही.
4-4 5-5 पोरं होते, कोणीतरी कोणी सांभाळून घ्यायचं. आता तुम्हाला किती आहेत? किती आहेत तुम्हाला? एक. यांचे 4-5 होते, कोणीतरी सांभाळून घेतलं. तुमचं एकच आहे झेंडूबाम. तुमचं काय होईल विचारलं कधी? तुमच्यासाठी एकही डायलॉग आहे आपल्याकडे. कोणता? अब तेरा क्या होगा रे कालिया. काय होईल यांचं वालं? विचार करत नाही राव. उलट म्हणा, अरे हिला तर 4-5 होते, हिची असे हाल आहेत, आपलं काय होईल हा विचार केला पाहिजे. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. आणि कर्म असं आहे ते कोणाला चुकवता नाही. सांगू कर्म दशरथे वियोगी मेला, कर्मे दशरथे वियोगी मेला. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी, परियसी गौहारा सादर, परियसी गौहारा सादर. वियोग घडला सीता देवी, परियसी गौहारा सादर, परियसी गौहारा एका प्रमाणात सर्व आलं. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. आता कोणाला कर्माने सोडलं? कोण होता दशरथ? देवाचा बाप. ज्या कर्माने देवाच्या बापाला नाही सोडलं, मला सांगा ते कर्म आपल्या पप्पाला सोडेल का? भोगावंच लागेल. ज्या कर्माने सीतेला नाही सोडलं ते आपल्याला सोडेल? सीता कोण होती? सामान्य होती का? प्रत्यक्ष आई भगवती. त्या सीतेला कर्माने सोडलं नाही. कर्म नाही सुटत महाराज, सोडत नाही कोणाला. ती पण तुमच्यासारखी रडायची. कोण? सीता. आपलं बी काही झालं का लई विचारतात ना, माय कोण काही वाईट काही नाही. हा लई सांगतात यावर, कोणा पावले पावलाया नाही. पण दुःख. तशी सीता रडायची. संगीत्री जटे सकये ऐसी मात. त्रिजटे सांग ना ग, काय माझं दुष्कर्म होतं, काय माझ्या जीवनामध्ये असं दुःख आलं. त्रिजटा म्हणे, बाई काय झालं तुला? म्हणे, माझा आणि माझ्या पतीचा विरह घडला. का बरं घडला ग? म्हणे, हा रावण मला पळून आणलं रावणाने. अगर रावण तुला पळवायला आला तेव्हा तुझा नवरा कुठे होता? म्हणे, तो सोन्याच्या हरणाच्या पाठीमागे गेला होता. म्हणजे का ग, तुझ्या नवऱ्याला कळत नाही का काही? का बरं? अगं जगामध्ये काय सोन्याचं हरण असतं का कधी? म्हणे, माझ्या नवऱ्याला कळत होतं, त्यांनी मला सांगितलं पण होतं, मग मी ऐकलं नाही म्हणे, मग मी पाठवलं पाठीमागे. अगं पण तुझा नवरा काही एवढा बेजबाबदार आहे का? कोणाला तरी टाकून गेला असेल ना तुला, वाऱ्यावर सोडून गेला का जंगलामध्ये? नाही नाही, माझं धीर होतं ना लक्ष्मण. अगं लक्ष्मण तर शेषाचा अवतार आहे, आणि एवढा लक्ष्मण तुझ्याजवळ असताना रावणाची काय ताकद तुला घेऊन यायची? रावण आला तेव्हा लक्ष्मण कुठे होता? म्हणजे लक्ष्मण पण रामाच्या पाठीमागे गेला. का बरं गेला होता? म्हणे, मी पाठवलं होतं. का बरं? म्हणे, राम संकटात आहे असं मला वाटलं. म्हणे, का ग? त्याच्या नावाने जगाचं प्रत्येक संकटाचं हरण होतं. तो संकट हरण आहे, तो कसा संकटात येईल? म्हणे, हे लक्ष्मणाने मला सांगितलं होतं, पण मी लक्ष्मणावर विश्वास ठेवला नाही. म्हणे, बरं ठीक आहे बाई. मग लक्ष्मण तरी तुला कुठं वाऱ्यावर सोडून गेला असेल का? त्याने काहीतरी व्यवस्था केली असेल ना? म्हणे, केली ना. काय? लक्ष्मण रेषा मारून दिली. म्हणे, मग
लक्ष्मणासारख्या महात्म्याने जी रेषा मारली त्या रेषेच्या आत येऊन रावणने तुला कसं काय उचललं म्हणे. रावण नाही आत आला म्हणे, मग मी स्वतः बाहेर गेली. मग त्रिजट म्हणे बाई मग याच्यात का रडते म्हणे तू. सोन्यापेक्षाही अनमोल असणारा पती राम तू स्वतः दूर केला. खोट्या सोन्यावर विश्वास दाखवून खऱ्या सोन्याला लांब केलं. एक लक्ष्मणासारख्या साधूवर विश्वास नाही ठेवला. दोन आणि त्या साधूने मारून दिलेल्या मर्यादा रेषेचं तू उल्लंघन केलं. तीन आणि एवढ्या चुका करूनही रावणाने तुला चोरू नये आणि हे दुःख तुझ्या जीवनात येऊ नये असं तुला तरी का वाटतं. कर्म रावणाला नाही चुकवता आलं. रावण काय आपल्यासारखा होता का. कोण होता रावण. रावणाची संपदा म्हटली तर तिचं मोजमाप नाही. तांबे पितळाची सोडा शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची. परिवार 1 लाख मुलं होती. 1 लाख. 1.25 लाख नातू. 80,000 बायका. 80 सहस्र त्या सुंदर कामिनी. सुंदर कामिनी म्हणजे ऋषिकेश एक बी मद्रास मॉडेल नव्हती. तुकाराम महाराजांचे शब्द आहे. सुंदर कामिनी त्या माझी मुखरणी मंदोदरी. त्याच्यात विशेष मंदोदरी. असा बलाढ्य रावण त्याला कर्माने सोडलं. हे काय कमी होतं का त्याच्याकडे. 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात होते. बंदीखान्यात. कर्म जी लिहिते कोण. सटवी रावणाच्या घरी कामाला होती. काय काम करायची. रावणाच्या बायकांचं बाळांपण. एवढा असणारा रावण त्याला आपलं कर्म चुकवता नाही. कर्माला छोटं म्हणायचं नाही. किती छोट्या छोट्या कर्म करा ते तुम्हाला भोगावंच लागतं. आपण रस्त्याने चाललो. दारूचं दुकान लागलं आणि त्या दुकानाचा वास सहज जरी आपल्या नाकात गेला तरी पाप होतं. तरी पाप आहे. नुसता दारूचा वास आपल्या नाकात गेला तरी पाप आहे. आपल्या काही माळकरी दारुड्यांना बरोबर बशी जेवण करत असतात. नाही बाबा तो त्यांना ना खायला तुमचं ना खायला तू जगीच कसा राहणार. पाप आहे. माणूस आहे ना आपण. किती गोड सांगितले मला. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. आहार विहार. नेम इंद्रियासी सार. नेम इंद्रियासी सार. हो नेम इंद्रियासी सार. नेम इंद्रियासी सार. नसावी बासर. नसावी बासर. सावी बासर. सावी बासर. निद्रा बहु भाषण. बहु निद्रा बहु भाषण. बहु युक्त आहार विहार. युक्त आहार विहार. सहज जरी कर्म घडलं आमच्याकडनं. सहज जरी कर्म घडलं
हे कर्म भोगावं लागतं सहज. माणसाने जीवनामध्ये संगत पंगत सांभाळून ठेवायची. चुकीच्या संगतीमध्ये चुकीच्या पंगतीमध्ये लक्षात ठेवा. भीष्माचार्यासारखा आदर्श व्यक्ती काय कमी होते का भीष्माचार्य? केवढा मोठा माणूस, पण पंगत चुकली. कर्णासारख्याची संगत चुकली, दोष लागतो. आपला मुद्दा एकच आहे, कर्म लिहिणारी सटवी. रावणाच्या घरी कर्म लिहायची तरी रावणाला कर्म चुकवत. काय झालं? काय कर्म होतं रावणाचं ऐका. एक दिवस रावण वनामध्ये फिरत असताना रावणाचं लक्ष काही साधू ऋषींकडे गेले. ऋषींना पाहिलं काय करत होते, यज्ञादी कर्म करत होते. साधूचं तेच काम. पूर्वी साधू हे जंगलात राहायचे, गावामध्ये यायचे नाही. रावणाचं लक्ष गेलं. म्हणलं का रे, हे साधू आपल्या राज्यात राहतात? म्हणले हो. मग आपल्या राज्यात राहण्याचा कर देतात का हे? म्हटले यांच्याकडनं काय कर घ्यायचा? साधू येते म्हणले असं नाही, सोडायचं नाही कोणाला. म्हणजे मग कर घेतला पाहिजे. हे शिपाई गेले म्हणजे साधूंनो तुम्ही कर द्या. साधू म्हणे अरे आमच्याकडं काय, कमरेला लंगोट हातामध्ये कमंडलू, याच्यापेक्षा आमच्याकडं काहीच नाही बाबा. म्हणले नाही नाही तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. रावण म्हटले तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. साधू म्हणे काय देऊ आम्ही? खूप वेळ वाद चालला. शेवटी एक साधू म्हणे भाऊ रावणा अरे काय करतो तू? काही नाही ना आमच्याकडे, का रक्त काढून देतो का म्हणे आमचं? रावण होता तो. रावण म्हणे यांचं रक्त काढून घ्या. काय काढून घ्या? रक्त. रावणाने त्या सर्व साधूंचं रक्त एका कमंडलूमध्ये काढून घेतलं, झाकण पॅक केलं, निघाला. रावण म्हटले, साधू म्हटले हे रावणा थांब, कुठं चाललास? ऐक, ज्या आताताईपणाने तू हे रक्त काढून घेतोयस ना, लक्षात ठेव हेच रक्त तुझ्या संपूर्ण कुळाचा नाशाला कारण ठरेल. रावण घाबरला. का बरं? का बरं? कारण श्राप साधूने दिला. श्राप देण्यासाठी पुण्य लागतं, पुण्य. आणि आशीर्वाद देण्यासाठी तप लागतं. सध्या आपल्याकडे आशीर्वाद पुण्य पण नाही, तप पण नाही, म्हणून आपला काय कोणाला श्राप लागत नाही आणि आशीर्वाद पण लागत नाही. रावण लंकेमध्ये गेला. शिपायांनी विचारलं महाराज काय करायचं या रक्ताचं? म्हटलं फेकू नका, मग खड्डा करणं बुजून द्या. खड्डा केला बुजून दिला. इकडे नारद मंदोदरीला भेटले. म्हणे मंदोदरी काय तुला माहितीये का, आज रावण साधूंच्या आश्रमात गेला होता. म्हणे मग आता तुला माहितीये तुझा नवरा साधूंचा अपमान करतो. साधूंनी काहीतरी दिलंय त्याला, तू बघ म्हटले नेमकं काय. त्यांनी बुजलंय. तिकडे मंदोदरी तिकडे गेली, खड्डा कोरला, ती कमंडलू काढलं, त्याचं झाकण उघडलं. त्या रक्ताची वाफ तिच्या नाकाद्वारे पोटामध्ये गेली. त्याच्याने तिला गर्भधारणा राहिली. त्या गर्भधारणेतून तिला मुलगी झाली. ही मुलगी रावणाची नाही, त्या प्रसादाची आहे. मग ती मुलगी एका पेटीमध्ये ठेवली आणि शिपायांना सांगितलं का लांब सोडा. वाहत 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 ती जनकाच्या नगरामध्ये गेली. शेतकऱ्याला नांगरता नांगरता तिथे एक पेटी सापडली. जमिनीच्या आतलं धन आपलं नाही, राजाचं असतं. जाऊन पेटी दिली राजाला. राजाने पेटी उघडली. त्याच्यात थोडंसं ते लहान बाळ, कन्याचा मुलगी म्हणून स्वीकार केला. मुलगी म्हणून स्वीकार केला. ती विवाह योग्य झाली. अयोध्येचा राजा दशरथ, दशरथाचा मुलगा रामाबरोबर तिचा विवाह झाला. रामाची बायको रावणाने चोरून नेली आणि त्याच्या मोबदल्यामध्ये रावणाच्या संपूर्ण कुळाचा नाश झाला आणि साधूचा श्राप सत्य झाला. हेच रक्त तुझ्या संपूर्ण कुळाच्या नाशाला कारण ठरलं. हे कर्म आहे. कर्म करतात ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश ज्या विठ्ठल. आमचा जीवनामध्ये नाश होऊ नये असं वाटत असेल. आजच्या अभंगामध्ये माऊली आपल्या संसाराची सफलता सांगते. संसार हा सफलतेचा विषय नाही. कोणाचा सफल झाला याच्या अगोदर नाही, याच्या पुढे नाही. कारण ज्या संसाराची सफलता ज्ञानोबाने सांगतात तो संसार मुळात कसा आहे. सार दुःख मूळ चौकडी संसार
दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ काम क्रोध लोभ शोनी पाठी लागले ओढाळ कमना मिश्रणा जाऊ वृत्ती देल निर्मळ कौना शरण जाऊ दृष्टी देहीन निर्मळ धर्मजा दैवाचा बापर उपकारी आंधळा दृष्टी देतो त्याची नाव मी उच्चारी धर्मचा दैवाचा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ इंगळ म्हणजे विस्तव चारी बाजूने आगच आहे किती प्रयत्न करा संसार म्हणजे काय हो इकडं शिवलं की इकडं फाटतं विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ कोणामुळे काम क्रोध लोभ शूनी पाठी लागल्या ओढाळ ही भयानकता या संसाराची या मृत्यू लोकांची सुख कुठे येते दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे किंवा मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे लकवनाचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुण इंगळाच्या विस्तवाच्या अंथरुणावर सुखाची झोप घेणं जसं शक्य आहे तसं या मृत्यू लोकात संसारामध्ये सुख आहे आणि मात्र ते सुख माऊली म्हणजे माझा सफळ संसार संसारामध्ये सुख नाही असंही म्हणता येत नाही कारण विदुर नीतीमध्ये विदुरांचा आणि धर्मराज युधिष्ठिराचा संवाद आहे धर्मराज ज्यावेळी विचारतात हे प्रभु इस जगत में कौन सुखी है काय सांगितलं इस जगत में कौन सुखी है त्यावेळी विदुरजी सांगतात सुनो राजन अर्थागमो नित्यम रोगिताच प्रियच भार्या प्रियवादिनीच वशिष्य पुत्रार्थ करीश विद्या षडजीव लोका सुखानि राजन हे राजन इस जगत में वो सुखी है कौन अर्थागमो नित्य मरोगिताच प्रियच भार्या प्रियवादिनीच वशिष्य पुत्रार्थ करीष्य विद्या षडजीव लोक सुखाने राजन या जगामध्ये कोण कोण सुखी म्हटले ज्याच्याकडे महामूर पैसा आहे तो सुखी आहे असं विदुरजींचं मत आहे तुमचं काय मत आहे पैशावाला सुखी आहे असं मला पण वाटायचं कोरोनाच्या अगोदर नाना पैशावाला सुखी आहे बॉस पण कोरोनामध्ये जेव्हा पैसेवाले जाताना पाहिले अख्खा दवाखाना विकत घेऊन टाकेल असे म्हणणारे त्या दवाखान्यात त्यांना 4x6चा बेड भेटला नाही मरावा लागला अख्खी ऑक्सिजन फॅक्टरी विकत घेईल एवढा पैसा ज्याच्या अकाउंटला पडला होता त्याला ऑक्सिजनचा एक बाटला भेटला नाही म्हणून त्याला मरावं लागलं कुठे काय जे म्हणायचे ना आपले कोणी गरज नाही गंज आहे आपला बघ वासू इथलं गंज आहे आपला बघ चेटाळा ते मला वावणी काय म्हणे चेटाळा ते मला वावणी म्हणणारच ते चेटाळाले कोणी उन नाही 1500 कोटीचे मालक घरातली माणसं पेटवायला आले नाहीत महाराज आमच्या मालेगाव मध्ये मी माझ्या हातून 67 लोकांची अंत्यविधी केली हे आमच्या मालेगावचे लोक आहेत 67 लोक त्याच्यात फक्त आपला रविवाचा भाऊ माझा परिचयाचा चंदू बस काय लोक
कोण नाही याचं उचला येणार, चला पूर्ण विधी करायचा. महाराज कुठल्याही माणसाचा विधी करण्याचा जो पुण्य आहे, 100 अश्वमेघ यज्ञ केल्याचं पुण्य आहे. जर तुम्ही तुमच्या कुळाचा बिळाचा कुठलाच नसेल आणि त्या माणसाचा अंत्यसंस्कार तुम्ही केला, अंत्यसंस्कार करणं गरजेचं आहे. गावामध्ये जर व्यक्ती मेला तर त्याचा संस्कार तुमच्या गावातच झाला पाहिजे. कुणी करावा? त्याच्या मुलाने. मुलगा नसेल तर त्याच्या लहान्या भावाने, पुतण्याने नाही. लहान भाऊ नसेल तर मग पुतण्याने. पुतण्या नसेल तर त्याच्या मुलीने. मुलीचा मुलगा नाही, मुलीच्या मुलाने जर पाणी दिलं आजोबाला, आईच्या वडिलांना, तर ते आजोबाच नाही, त्यांच्या 11 पिढ्या अधोगतीला जातात. म्हणून मुलीच्या मुलाने पाणी देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. मुलगी देऊ शकते, मुलीच्या मुलाने द्यायचं नाही. इतका विचित्र प्रकार आहे. जर चुलत भाऊने पाणी देणं, त्याला घर देणं पुढे, त्याला वावर देणं पुढे. काय पेटवायचे ते वावर? मुलगी नसेल तर भाऊकीतल्या एखाद्या माणसाने, भाऊकी नसेल तर गावच्या पाटलाने पाणी द्यायचं, पण त्याचा विधी करायचा. कोणाचाही अंत्यसंस्कार असला गेलं पाहिजे, पण तो अंत्यसंस्कार जर आत्महत्येचा असेल तर जायचं नाही. आत्महत्या करणारा आपला कितीही जवळचा असला, किती जवळचा नातेवाईक असला तरी आत्महत्या करणाऱ्याला वाटी लावायला गेलं तर आपल्या पुण्याचा क्षय होतो. जायचं नाही आत्महत्या केलं का? त्याने देवाशी आत्मघात केलाय. आत्महत्या करणारा वाटलं मग कधी नातेवाईक आहे ना, नंतर दारावर जा त्याच्या घरच्यांकडे, त्याला पोचवायला जाऊ नका. आपलं उलट काम आहे. ज्याने आत्महत्या केली त्याला गर्दी जास्त. कशाला गर्दी करायची? चला, ते कर्मकांडाचा विषय तो खूप लांब लागला. आपला मुद्दा एकच आहे, विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पैसा, नुसता पैशावर सुख मिळत नाही. पैशाला जोड सांगितले विदुरजीने. काय? मरोगीताच. पैसा आणि आरोग्य ज्याच्याकडे असेल तो सुखी आहे, आणि पैसा आणि आरोग्य एकत्र नांदत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आरोग्य नाही, ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याच्याकडे पैसा नाही. दोघी एकत्र नांदत नाही. आता मला सांगा, आपण हे रस्त्यावर बसलेले भिकारी बघा ना तुम्ही, यांना सॅनिटायझर माहित नाही, यांना मास्क माहित नाही, सोशल डिस्टन्स माहित नाही, आहे की नाही? काहीच माहित नव्हतं. 3-3 लाटा त्यांच्या समोरून गेल्या, त्यांच्या केसाला बी धक्का लागला. आपण बादल्या सॅनिटायझर पी मास्क तर डायरेक्ट फॅशन मास्क डायरेक्ट. काय ती साडीवाले चमत्कारी, साडीला मॅचिंग मास्क यायला लागली होती डायरेक्ट. साडीला मॅचिंग मास्क. वाव, मला सांगा तरी राहिलो का? पैसा आणि आरोग्य एकत्र नांदत नाही. एखाद्या भाग्यवानाकडे असेल काही अडचण नाही, पण तेवढ्यावर तो सुखी होत नाही. त्याच्या पुढचं म्हणत ना, प्रियच भार्या, त्याच्याकडे पैसा पाहिजे, आरोग्य पाहिजे, प्रेम करणारी बायको पाहिजे. एकाएकी भेटत नाही. काय? प्रेम करणारी बायको एकाएकी भेटत नाही. प्रेम करणे काय भेटतच नाही. बायकोच भेटत नाही, प्रेम करणारी बिगर प्रेम करायचं काय समज? बायको खूप मोठा प्रश्न आहे. झालं का तुझं ऋषी? झालं? अरे मालकावर बोलायला बायको मोठा प्रश्न झालाय बापू. आता लय अवघड काम झालंय. मग का बरं भेटत नाही? बायको न भेटण्याची कारण काय? मुली नाही येत का? तुम्ही कोणत्याही शाळेला भेट द्या, जेवढे मुलं तेवढ्या मुली आहेत, पण तरी भेटत नाही. कारण काय? क्वालिटीची पोरं नाहीत, आहे का नाही? क्वालिटीची पोरं नाही.
तुमचं वय किती हो? हा बापरे, 73. इथलेच का तुम्ही? वा वा. सासरवाडी कुठली आहे? देवळीची. वा वा. मामानी पोरशे का? नाही. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, लग्नाला किती वर्ष झाले? लग्न कधी झालं? लग्न 48 वर्ष झाले. बापरे. मुलगी पाहिला कोण गेलो होतं? वडील आणि काका. तुम्हाला केव्हा दाखवली? मग मुलगी पाहून आलं तर किती दिवसात लग्न जमलं? किती दिवसात लग्न झालं? गॅप 1.5 महिन्यात. त्या 1.5 महिन्याच्या गॅपमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग काही इंस्टाग्राम काहीच नव्हतं. शेवटचा प्रश्न, आता या 48 वर्षामध्ये तुम्ही आणि आमच्या मावशी किती वेळा कोर्टात गेले भांडायला? एकही वेळा नाही. विषय संपला. 48 वर्षापूर्वी माझ्या मुलासाठी देवळीची मुलगी अथ योग्य आहे. बापाने निर्णय घेतला, काकाने निर्णय घेतला आणि यांनी ठेवलं विश्वास काय की माझा बाप आणि माझा काका माझं चुकीचं करणार नाही. 48 वर्षाचा निर्विवाद प्रपंच चाललाय. आता मुलगी पाहिला कोण जात? कोण जात? सौताना वर्ग जातो म्हणजे साधा जात नाही. तो मोबाईलच देऊन येतो डायरेक्ट. तू फक्त मिस कॉल मार. या नवीन लग्न जमलेले सर, या गावना कामना नाही, या घरना कामना नाही, हे मध्ये या कामना नाही. या सापडतात नाही गाव मग. यातलं जर सापडावं होई, या कुठं सापडतात माहिती का? मारतीन मागे, पाणी टाकी काढ, मुत्रीन पाठ मागे, येडा बाबडास. मग रात्रंदिवस फोनवर बोलतस नाना. त्या बरं काय बोलतस ते बी कळत नाही. मराठी बोलतस नाही, मराठी. ती बी मराठी बोलत बघा, तुम्ही मराठी. बरं त्यास मराठी जर ऐकी की ना असं वाटत फाशी घे किंवा पर्यंत ऐकू नये. हा काय मराठी? तिथं एकाने मला ऐकवलं होतं रेकॉर्डिंग. काय झालं, मी एके दिवशी उशिरा कीर्तन करून गेलो ना. आता आमचं तुम्हाला माहिती आहे, आपल्या दर्जातून बाहेर निघालो. सोड उतारी म्हटलं चला आता फ्रेश होऊन जाऊ घरी. मी गेलो, 1-1:30 वाजले होते आणि नेमकं आमच्या त्या दर्जातला लाईट गेलेला होता, पूर्ण अंधार. आणि त्याच्यात त्या मुतारीमध्ये तो बाकी बोलत होता मोबाईलवर. मला अंगाला काटे आले. म्हणतो हाटे काय काही भूत बित असं. पण तरी मी म्हटलं कोण शर आहे? त्यांनी माझा म्हणे बाबा मीच आहे. म्हणतो ना मुसळ फोडू का? डळ म्हणतो बाहेर. अरे काय करणार आहे? तू लग्न जमणार म्हणतो. म्हणे हा म्हणे. म्हणतो मग घरशी लग्न. मग मी रात्री सहज विषय दुसऱ्या दिवशी सांगितला. बाबा तुम्ही त्यांना फोन तर ऐकी घेणार म्हणे. तुम्ही म्हणे का बरं? तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाडसू म्हणे. तो रेकॉर्डिंग घेऊन आला मला त्याच्यावाली. महाराज तिथं ताईन सांगे माय माझा जीव नुसता धक धक करतो. धक धक अहो काय विचारतात तिने? कामून ग म्हणे. मग ती सांगे तुमची मम्मी बिम्मीचा स्वभाव कसा आहे? अहो सांगे आमची मम्मी चक्रम आहे म्हणे. लग्न ना पहिले. मग तो एक दिवस मग ती सांगस माय मला नसती तुमची याद येऊन राहिली, तुम्ही भेटायला येऊन लागा. माऊ सगळे थांब आमचा पप्पा कधी मालेगावला गेला का? एखादी कांद्याची कोणी उपाडतो, परस्पर विकतो आणि येतो. यानं चप्पल त्यानं बूट, याने पॅन्ट त्यानं शर्ट. नाव सासरवाडीले. लग्न ना पहिले सासरवाडीले गया भेटायला चांगली गोष्ट. आनंद कोणले पाहिजे? पोरले ना, पोरले नाही पौर्णिमा आयले. लग्न ना पहिले जवाई सासू गाऊनवर, केस मोकळा आणि पाहुणा कोय होणार. कर्मशी लग्न नाका कधी चालले तू? पाहुणा कोय होणार.
या जुन्या म्हातारींना विचारा कधी जवायच्या पुढे गेल्या का? हा? अरे घरी जावा याला तर त्या म्हाताऱ्या असा पदर करायचा ना असा चहा द्यायच्या. कधी सासू समोर नाही आली आणि पाहुणा कोय होणार. तो पाहुणा इथला बिनला ना तो सांगा मम्मी आत्याच होणं मग यान माय मरी गेलो सासूल मम्मी म्हणायला लागल्या. सासू मम्मी रास मम्मी काय प्रकार काय मला कळत नाही. अवघड काम आहे. मम्मी चला बरं ठीक आहे चांगली गोष्ट आहे. प्रेम आहे तुमचं वाला टिकलं पाहिजे ना. 4-4 वेळा भेटून येतो 2-2 महिने फोनवर बोलतो. आता एक नवीन रोग आला आहे प्री वेडिंग लग्नाच्या अगोदर व्हिडिओ शूटिंग. बावलाटासारखे ते डिजिटल लावून देतात. चला पैसा आहे तुमच्याकडे काही पण दाखवायचं का? काही विषय हे एकांताचे असतात. एवढा खर्च एवढ्या भेटी फिरून येतात भेटून येतात बोलतात सर्व करतात. लग्न होतं 4 महिन्यात हरकती. किती महिन्यात? 48 वर्षापूर्वी बापाने निर्णय घेतला माझ्या मुलासाठी ही पोरगी योग्य आहे. यांनी विश्वास ठेवला माझा बाप माझं चुकीचं करणार नाही. निर्विवाद प्रपंच आहे. मला एकच म्हणायचं आहे जोपर्यंत या देशामध्ये संस्कार जिवंत होते संस्कार तोपर्यंत या देशामध्ये कोणीही दुःखी नव्हतं. पैसा नव्हता आमच्याकडे पण सुख नांदायचं. आता आमच्याकडे पैसा महामूर झालाय पण संस्काराची शून्यता आली. शून्यता. काय संस्कार? संस्कार द्यायचे असतात. या भंगामध्ये ज्ञानोबा आपल्या संसाराची सफलता सांगतात. आमचा का होत नाही? आम्ही आमच्या लेकरांपर्यंत संस्कार पोचवत नाही. अरे 7 वर्षाचा शिवाजी बोट धरला उतरली शिवनेरी पुण्यामध्ये. गाढवाचं नगर फिरलं होतं पुण्यावर. उद्ध्वस्ताने भकास पुण्यामध्ये लक्ष्मीच्या पावलानं जिजाऊ प्रवेश करते. जांभळे पाटलाच्या वाड्यामध्ये लाल महाल निर्माण होतो. निर्माण केलेल्या लाल महालामध्ये शिवाजी राजा खेळतोय. खेळता खेळता पोरगा 10 वर्षाचा झालाय. लाल महाल निर्माण झालाय मात्र महालामध्ये काही कोणी येत नाही कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये अशी गोष्ट होती जो कोणी पुण्यामध्ये वास्तव्याला येईल त्याचा निर्वंश होईल अशी प्रथा असल्यामुळे कोणी पुण्यात पाऊल ठेवायला तयार नाही. अशा स्थितीमध्ये जिजाऊंनी निर्णय घेतला पोरगा आपला 10 वर्षाचा झालाय लग्न करून टाकू त्याचं. तत्कालीन परिस्थितीमध्ये मावळ प्रांतातले फलटण आणि फलटणचं एक मातब्बर घराणं निंबाळकर घराणं आणि फलटण त्या मुधोजी निंबाळकरांची कन्या सई या सई बरोबर शिवाजी राजाचं लग्न ठरतं. मात्र लग्नाला अट लग्न लाल महालात होईल. लग्न झालं. त्या लग्नाला सर्व लोक आले ऋषी महाराज पण त्या लग्नाला शहाजी राजांना येऊ दिलं नाही. का बरं? शहाजी जर सह्याद्रीत आला तर बंड करेल म्हणून येऊ द्यायचं नाही. लग्न झालं. शहाजीराजांनी पत्र पाठवलं शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की बाळ राजांना घेऊन तुम्ही बंगरुळला या. मासाहेब बंगरुळला गेल्या. बंगरुळला गेल्याच्या नंतर त्यांच्या स्वागतासाठी तुकाबाई आहेत. एकोजीराजे भोसले आहेत. संभाजीराजे भोसले आहेत. संभाजीराजे म्हणजे कोण? शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू जिजाऊंचे ज्येष्ठ सुपुत्र जे महाराजांपेक्षा 7 वर्षांनी मोठे होते. एकोजी म्हणजे तुकाबाईंचे सुपुत्र. तुकाबाई कोण? शहाजीराजांची दुसऱ्या पत्नी. काही काळ त्या बंगळूरमध्ये थांबल्यात. एक दिवस गप्पा रंगल्या. जिजाऊ आणि तुकाबाई गप्पा करत होत्या. रात्रीचे जवळ 1:30-2 वाजले. गप्पा संपल्या. जिजाऊ आपल्या शयन कक्षाकडे म्हणजे बेडरूम कडे निघाल्या. जात असताना जिजाऊंनी शिवाजी राजांचा पलंग चेक केला. बेड चेक केला. पलंगावर पोरगा झोपलेला नाही. टाळी वाजवली. दासी धावत आली. विचारलं बाई राजे कुठे गेलेत? त्याने सांगितलं राजे सदरीवर बाई नाचते ते बघायला गेले. 10 वर्षाचा पोरगा कुठे गेला होता? बाई नाचते ते बघायला. कोण? हे बाबा बोलून ना. रात्रीच्या 2 वाजता पोरगा समोर उभा केला. कोणाचा पोरगा होता माहिती?
350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही, इमादशाही, फारुख सुलतानच्या ढगजाने पोर्तुगीज या 8 पातशाह्यांमध्ये एक गोष्ट होती, ज्याच्या बाजूने शहाजी भोसला हा दक्षिण प्रांत त्याचा, अशा मातबर सरदाराचा लाडका मुलगा रात्रीच्या 2 वाजता चुकतो. त्याची आई त्याला रात्रीच्या 2 वाजता समोर उभं करते, जा विचारते कुठे गेला होता राजे. मासाहेब एकुजी दादा बोलले की सदरीवर बाई नसते आणि ते छान असतं. एवढं ऐकलं मासाहेबांनी कानशिळात आवाज काढला. काही नसते ते बघायला जातात. अरे बालपणापासून तुम्हाला दिलेले संस्कार कुठे गेले? एका सीतेच्या अपहरणामुळे सोन्याची लंका नेस्तनाबूद केली प्रभू रामचंद्रांनी. एका द्रौपदीच्या मिरीला हात घातल्यामुळे संपूर्ण कौरव सेनेचा नाश केला पांडवांनी. एक स्त्रीचा अपमान झाला तर काय होत असतं, एवढं सांगितल्यावरही तुम्ही बाई नाचते ते बघायला जातात. मग उद्या आम्ही नाचायचं का? नाही मासाहेब, पुन्हा अशी चूक होणार नाही. पुन्हा स्वराज्यात 100 वर्ष बाई नाचले नाही, याला संस्कार म्हणतात. अजून जवळून सांगू, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो, ऐका मम्म्या इकडे, रात्रीच्या 2 वाजता जिचा मुलगा चुकतो आणि रात्रीच्या 2 वाजता जी त्याच्या कानशिळात आवाज काढते, तिचाच मुलगा जगामध्ये छत्रपती शिवाजी राजा म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, उगाच नाही. काय नातं आहे आमचं यांचं? ते कुठे सह्याद्रीमध्ये पुण्यात, आपण कुठे धुळ्यात, पण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की रक्त सळसळायला लागतं. याचं काय कारण आहे? आईने दिलेले संस्कार. त्याचा परिणाम पुढे सांगतो. तेवढ्या पुरतं नाही, शाहिस्तेखानाने पुणे उद्ध्वस्त केलं होतं आणि उद्ध्वस्त केलेल्या पुण्याची भरपाई कुठून काढावी चिंतातूर होते राजे. राजांवर संकट काय, स्वराज्यावर आहे. एक संकट नव्हतं ना. एका बाजूने सुलतानी, एका बाजूने अस्मानी, एका बाजूने सावकरी, 3 संकट स्वराज्यावर. या संकटावर कसं निस्तरायचं, राजे चिंतातूर आहेत. तेवढ्यामध्ये राजांचा गुप्तहेर प्रमुख बहिरीजी नाईक पुढेला. त्याने राजांना मुजरा घातला, सांगितलं राज संपत्ती असो त्या सुरत कुणाची, औरंगजेबाची. राजांनी घेतली मांड घोड्यावर, पोचले सुरते. सुरतेच्या बाहेर उदण्यामध्ये आपली छावणी ठोकली. किल्लेदाराला निरोप दिला, तुमचे मामा शाहिस्ता खान यांनी आमचं पुणे उद्ध्वस्त केलंय, आमची भरपाई देऊन टाका, आम्ही निघून जाऊ विना युद्धाची. चर्चा चालू होती. राजे आपल्या शामियानामध्ये बसले होते. राजांचा स्थानिक गुप्तहेर राजांजवळ एक बातमी घेऊन आला. राज काय, इथे जवळच एक इंग्रज अधिकारी मरण पावलाय. त्या इंग्रजांची पहिली वखार 16व्या शतकात सुरतेत आली होती. अलीकडे त्या जागेला गले मंडी असं म्हणतात. ते सुरतमध्ये कोणी केलं बघा तुम्ही. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याची बायको तिथे एकटी राहते. त्याचा नवरा मरण पावलाय, एकटी राहते. त्या इंग्रज अधिकाऱ्याची 29 वर्षाची बायको 2 लेकरांना घेऊन तिकडे एकटी राहते. एकांतात घर आहे. राजाने टाळी वाजवली. 4 सैनिक झाले. त्यांना सांगितलं बघा, जा त्या बाईच्या घराची सुरक्षा बघा. तिच्याही कानावर बातमी गेली होती. हे काय सांगते, संस्कार काय असतात. तिच्याही कानावर बातमी गेली होती की कोणीतरी दक्षिणेतून शिवा भोसला नावाचा सरदार सुरत लुटायला आलाय. आणि तेव्हाची पहिली लूट असायची ती आबरूची, आणि मग असायची संपत्ती. तिला पण भीती होतीस. तरुण आहे, सुंदर आहे, विधवा आहे, एकांतात घर आहे आणि शत्रू आहे. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना तिच्या कानावर अचानक घोड्यांच्या टापांचा आवाज. तिचं अंतःकरण थरवलं. तिने दरवाजा खिडक्या बंद केल्या, मोमबत्त्या विझवल्या, पूर्णतः अंधार केला. दोघी लेकरांच्या तोंडावर हात ठेवला आणि एका कोपऱ्यामध्ये दडून बसले.
घोडे जवळ 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 येत गेले. घोडे घराजवळ येऊन थांबले. पण कमाल, पूर्ण रात्र उलटली, दाराला कोणी का थाप मारत नाही. तिला प्रश्न, कुठे गेली ती माणसं? पहाटेच्या 5 वाजता ती बाई लेकरांना हळूच खाली ठेवते, दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहते, समोर घोडे बांधलेत, घोड्यावरची माणसं मात्र घराला चक्कर मारते. तिला म्हटलं कोण आहे ती? तिने दरवाजा उघडला, विचारलं कोण होतं? त्याने सांगितलं बाई आम्ही शिवाजी राजा भोसलेचे मुळे, म्हणजे जो सुरत लुटायला राहतो म्हणे. हो. अरे मग का तोडला नाही माझा दरवाजा? का मारला नाही आम्हाला? का लुटलं नाही आम्हाला? बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत. आमच्या राजाला जेव्हा कळालं इथे तुम्ही एकटे आहात, तुमच्या सुरक्षेसाठी पाठवलं. का? कारण जोपर्यंत माझा राजा सुरतेत आहे तोपर्यंत कुठल्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही, ही जबाबदारी माझ्या राजाची आहे. वयाच्या 10व्या वर्षी आईने रात्रीच्या 2 वाजता जी कानशिलात आवाज काढला होता ना, त्याचा हा परिणाम आहे. सुरतेत जाऊनही स्त्रीचा आदर कसा करायचा हे संस्कार आईने द्यायचे असतात. आईने. रात्रीच्या 2 वाजता तुमचे राजे कुठे असतात कधी पाहिलं का? अय मम्मी आहो, तुम्हाला पोरं नाही कोणालाच आहेत ना? कुठे मध्ये कुठे अभ्यास करताय? ते अभ्यास करताय? अरे कुठेतरी मोबाईल चालत बसले असते. तुमची इच्छा नाही तुमच्या पोरांनी इकडे यावं? म्हणायला नको? ऐका, उद्यापासून पोरं इकडे घेऊन या, कीर्तनाला बसवा. तर नाही भाऊ, फक्त कीर्तनाला बस रे. सांगू त्यांना आत्ता इकडं आणलं, त्यांना आत्ता इकडं येण्याची सवय लागली तर ते भविष्यात तिकडं जाणार नाही. म्हणून इकडे आणा. आईने द्यायचे असतात संस्कार. संस्कार कोण देतं? शाळा? बाबा? अरे नाही, आमच्या बाबाकडे गेला पोरगा सुधरून गेला. कोणी सांगितलं तुम्हाला? असं बाबाचंच बिघडलंय, तुम्हाला कोण सुधरवाय? ते सोपं नाही. सांगू का, लोकांची पोरं सुधरवता आमची कधी बिघडतात हे आम्हालाच कळत नाही. तुम्ही पहा, शाळेचा मास्तर आणि कीर्तनकार यांची पोरं सक्सेस होतील असं काही सांगता येत नाही. का बरं? लोकांची घडवता आमची बिघडून जातात. कधी वेळ द्यायचा आपल्या पोरांना? डोक्यातून काढून टाका. म्हणा भाऊ हा शाळा मग एका सुधारता जाईल, तो शाळा कोणती शाळा मग सुधारवणे तुला भाऊ? तू घर सुधार. पहिली गोष्ट तो मोबाईल खड्डा मटा घेऊन मुंजी दे. काय चाललंय महाराज? पोरग रडायला लागलो, मोबाईल देऊन द्यायचं. हे प्रेम आहे? या सांगतात आणखी बाबा म्हणा ना, तू 1.5 वर्ष नाशी पण पूर्ण मोबाईल चालत तुले जोडायला पाहिजे पहिले. अरे काय चाललंय हे सर्व? या मोबाईलच्या अतिरेक्तीमुळे 0 वयोगटापासून तर 12 वयोगटापर्यंत हजारो पोरं नेत्रहीन झाले. शेकडो पोरांनी आत्महत्या केल्या. बाल गुन्हेगारी वाढली. बलात्काराच्या केसेसमध्ये चोऱ्या, नश्या, काय काय न करतात ही पोरं. का बरं? म्हणून तुमची पोरं थोडं पोरगं रडायला लागलं, हा मोबाईल घे, बट गपचे, हा मोबाईल घे. काय चाललंय? पोरगं सांभाळायला वेळ नाही तुमच्याकडे? अरे हा तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राची हिरकणी गडावर गेली होती दूध विकायला. दूध विकता विकता उशीर झाला, गडाचा दरवाजा बंद झाला. नियम होता गडाचा, सूर्य असताना दरवाजा उघडत नाही. तिचं अंतकरण धडाल. काय करावं? काळजाचा तुकडा धडाच्या पायथ्याशी दूध पाजणं गरजेचं आहे. कसं जाऊ खाली? दरवाजा तर उघडत नाही. कडा उतरून
दूध पाजणारी हिरकणी ज्या महाराष्ट्रात जन्माला आली त्या महाराष्ट्रातली माय आज इतकी बेदखल कशी झाली की लेकर मोबाईलच्या भरोसा सोडून देत. एकच सांगतो, लई शाळा शिकवली म्हणजे बरं. आता एक रोग आलाय तो इंग्लिश मिडियम. जिनी उठलं का टाक इंग्लिश मिडियम. काय इंग्लिश मिडियम मध्ये? तुमच्या गावात असेल, मला त्याच्याशी काही घेणं नाही, पण ऐका, इंग्लिश मिडियम. जर तुमच्या पोरांनी तुम्हाला म्हातारपणे सांभाळावं असं वाटत असेल, तर कमीत कमी 5वी पर्यंत पोरं मराठी शाळेत पाठवा. गावातल्या मराठी शाळेत. कितीपर्यंत? 5वी पर्यंत. इंग्लिश मिडियमला गेला म्हणजे लई हुशार झाला असं आहे का? आम्ही मराठी शाळेत शिकलो, मग काय फेल गेलो का आम्ही? ही सक्सेस माणसं बसली समोर. तुमचं शिक्षण कुठे झालं? तुमचं दादा फेल थोडी गेलो आपण. इसने बोलते हाऊस इंग्लिश मिडियमने. तर कोणले माहिती का जास्त? जी 4th 10वी मग 3 धाव नापास होई गेली. तिना पहिले 2 चुलत बसून हात मुडी घ्यात काफ्या देवाला घ्यात खालते पडी गेला, पण ती 10वी पास होती नाही. शेवट बापने कटाळीन सांगा बहीण तू लगीन करी घेऊन तू जाय. आणि तिनं आगाऊपणा मना सोन्यात इंग्लिश मिडियम मध्ये काय. आमच्याकडं तर मळ्यात राहतात लोक. दुपारी 1 वाजता अशा टप्प्याटप्प्यावर बाया उभ्या राहतात. बाया का बरं? तो पिवळ्या रंगाचा डब्बा येतो पोरं घ्यायला. ती गाडी थांबते, दरवाजा उघडतो, त्याच्यातून तो पोंगा पंडित, हातपाय काळी मोडी, पोट नरसोबाची वाडी, आवडं कंबर, आवडं मोठं दप्तर, गंगा जमुना वाई राहण्या अशा 10 टाकाचा चालू असतो. दप्तर धरा तिथे ना. आणि आई बहीण माय म्हणा वाघ म्हणा औषमड्या वाघ, अहो बिबट्या वाघ. बरं कोण जी सौदा थम्सअपशी, मग तिने घर नाही जात तरी विचारत भाऊ आज बाईने काय शिकाड. मग तो सांगा मम्मी यू आर फेलो. माय म्हणा भाऊ इंग्रजी बोलायला लाग गया. अरे पण तो इंग्रजी मग तुला म्हैस म्हणणार आहे कोण शिकाडे? आपली पोरं काय शिकून येतात हेच जर आपल्याला कळत नसेल तर काय. एक लक्षात ठेवा, आडानो आमचे पण मायबाप होते. अशिक्षित होती आमची माय, अशिक्षित होता आमचा बाप, पण आमच्या बापाची ना आमच्या आईची नजर अशी फिरली की आमच्या हातात पाटी आणि पेन यायची. पाटी आणि पेनच यायची हातामध्ये. माय आणि बापाला कळायचं नाही आम्ही काय करतो, पण फक्त त्यांचं समाधान एकच राहायचं की माझा पोरगा अभ्यास करतोय. कधी केलंय तुम्ही जोरदार? पहिलीपासून ट्युशन लावून दिले. पहिलीपासून ट्युशन. तुम्हाला काम काय? अरे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचे उपकार आहेत तुमच्यावर. तुम्हाला शिकवलंय त्यांनी. आता तुम्ही शिक्षित झाले आहात. एक बाई आता नवीन, एक पण अशिक्षित बाई सापडणार नाही तुम्हाला. प्रत्येक काहीतरी काही शिकली आहे ना. 8वी 10वी 11वी 12वी काहीतरी शिकलाय तुम्ही. मग काय तुमच्या पोराने दुसऱ्याकडे ट्युशनला जावं? का प्राथमिक ज्ञान तुम्ही देऊ शकत नाही? संस्कार देण्याची जबाबदारी आईची आहे. मुलगा आणि मुलगी पहिल्या वेळा चुकतात आणि त्यांची चूक सर्वात पहिले आईच्या लक्षात येते, तरी आई झाकून ठेवते. रात्रीच्या 2 वाजता शिवाजीराजा पलंगावर नाही, रात्रीच्या 2 वाजता पोरगा उभी करते. ती कुठे गेला होतात राजे? विचारलं कधी तुम्ही? तुमचे राजे कधी असतात का पलंगावर रात्रीच्या 2 वाजता? बरं जे राहतात ते झोपलेत का? पांघरून मोबाईल चालू असतो त्यांचा. रात्रीच्या 12 वाजता तुमची ताई फोनवर बोलते. विचारलं कधी कोणाशी बोलते? बाप विचारला घेतो सांगतात तिने मैत्रिणीची. रात्री 12 वाजता कोणी सांगितलंय तुम्हाला? हे बा तुमचा अपमान करायला नाही आलो मी. माझ्यापेक्षा मोठ्या आईप्रमाणे आहात तुम्ही. बरोबरीच्या माझ्या बहिणी आहात. लहान असेल तर माझ्या मुलीप्रमाणे. एक शब्द लक्षात ठेवा. मी स्वतः 4 मुलींचा बाप आहे. 2 माझ्या आणि 2 माझ्या भावाच्या. माझा भाऊ आणि भाऊचे दोघी वारलेत, म्हणजे दोघी मुली माझ्याकडेच आहेत. दोघींची लग्न केले मी. आता मला 2 आहेत. 4 मुलीचा बाप आहे.
जबाबदारीने बोलतो. आपले मुलं आपल्या मुली खूप चांगले आहेत, बाहेरचं वातावरण खूप घातक आहे. घात होतो मुलींचा, घात. अरे 3 पाट भंगार मुलांवर आपल्या पोरी पडून जायला लागलं. का बरं? आईच्या लक्षात येऊ नये. बाप तर पैसे कमवायला जातो ना बाहेर, मग आई काय करते घरी? कुणी सांगायचं हे? अरे हे कीर्तनातून सांगायची वेळ आली येत. 2 कामं कमी करा. कामच तरी नाही नाव तुम्हाला काही, कमी काय जास्त काय, पण मुला मुलींना वेळ द्या. आठवड्यातून 1 वेळा तरी मुलाचा मुलीचा मोबाईल चेक करा, त्यांचे मित्र मैत्रिणी चेक करा. मालेगाव तालुक्यातली घटना आताचीच, एक 1.5-2 वर्ष झाले. मालेगावच्या जवळच गाव आहे. पोरगी मालेगावला कॉलेजला यायची. येण्या जाण्यामध्ये रिक्षावाल्याशी जरा तिचं ओळख पाळख झाली. रिक्षावाला ते काय म्हणे, माझं नाव राजू आहे. चाललं येणं जाणं चालू झालं. प्रेम झालं, भंगारपुराशी प्रेम झालं. कोर्टात लग्न लावलं. आणि संध्याकाळी तो पोरगा जेव्हा तिला घेऊन गेला तिकडे मोहल्ल्यात, तेव्हा तिच्या लक्षात माझ्याशी गेला प्रेम झालाय. 23 वर्षाची पोरगी होती. किती? 23 वर्षाची. त्या 23 वर्षाच्या पोरीचं लग्न एका मुस्लिम धर्माच्या रिक्षावाल्याशी झालं. काय झालं? ती जेव्हा तिकडे गेली, त्या मुलीवर तो मुलगा, त्याचा बाप, त्याचा भाऊ आणि त्याचा एक मामे भाऊ, 4 लोकांनी 3 महिने बलात्कार केले. किती महिने? 3 महिने. एवढ्यावरती थांबले नाही. काय? एवढ्यावरती थांबले नाही. तिथून ती मुलगी उचलली नंदुरबार शहादा रस्त्याला शेतामध्ये त्याचा एक नातेवाईकाचा फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसवर ठेवली. तिथं रोज 10 लोक त्याच्यावर बलात्कार करतात. मेडिकल त्या सर्व केसमध्ये धुळ्यातला एक मेडिकलला उचलला आहे. त्या केसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व होतो. धुळ्यातला मेडिकलला उचलला आहे. तुमच्या गावाजवळचीच पोरगी आहे. त्या गावाच्या नावाचं तुम्हाला मी सांगतो. एक अवघड आहे महाराज, ही वस्तुस्थिती आहे आपल्या मालेगाव तालुक्यात. ह्या मेडिकलवाल्याने मेडिकल पुरवायचं, त्या पोरीला मेडिकल, तिला नशा द्यायची. नशेतून रोज 10 लोकांनी 6 महिने चाललं. ती पोरगी एक दिवशी रात्री त्या फार्म हाऊसवरून धडपडत रस्त्यावर आली. पडून रस्त्यावर आली. एका ट्रॅक्टरवाल्याला हात दिला. ट्रॅक्टरवाल्याने तिला बसवलं. तिला नंदुरबारमध्ये आणलं. तिने एकाकडनं फोन केला तिच्या मैत्रिणीला. तिच्या मैत्रिणीचा बाप आमच्या ग्रुपमध्येच काम करणार होता. त्याने कळवलं आणि आमच्या कोणत्याही एकाला कळलं की आम्ही सर्व एकत्र येतो. तातडीने कारवाई केली. एक टीम पाठवली. ती पोरगी तिथून उचलली. धुळे सिव्हिलला तिचं मेडिकल झालं. मालेगाव सिव्हिलला आणलं. 24 वर्षाची पोरगी. शरीराने वय किती तिचं? 24. तिच्या वयाची अवस्था काय केली? 65 वर्षाच्या स्त्रीचं शरीर जसं असतं तसं तिचं शरीर. 9 महिन्यामध्ये. काय म्हणून प्रेम करता तुम्ही? अरे या औलादी कधी आपल्या नाहीत. अरे आपल्या बापाने आपल्यासाठी हाडाची का रक्ताचं पाणी केलंय. श्रीमंत नाही आपला बाप, त्याची लायकी नाही तुम्हाला एवढं शिकवायची, तरी तुमचा बाप तुम्हाला शिकवतोय. तुम्ही अशा भंगार मुलांच्या बरोबर निघून जावं म्हणून याच्यासाठी तर अजिबात नाही बाळा. कधीतरी विचारा ना तुमचा बाप काय काम करतो. त्याला विचारा. कोणाचा बाप गवंडीचं काम करतो, कोणाचा बाप शेतात काम करतो, कोणाचा बाप दुकानात काम करतो, कोणाचा बाप कुठेतरी नोकरी करतो. अरे त्याच्या मनाला विचार ना कधीतरी, पप्पा तुम्ही रोज हे काम करून थकत नाही का? तुम्हाला त्रास नाही होत का? तुम्हाला फिरावंसं नाही वाटत का? कधी विचार केला?
2 दिवसाचा भंगार पोरं येतात आणि तुम्ही डायरेक्ट निर्णय घेऊन टाकतात आणि बापाला सांगतात त्या तुमचा माझा काही संबंध आहे. महाराज ती पोरगी मालेगावला आणली, आम्ही गुन्हा नोंदवला, ती इथे उचललीच. बरं एवढं सर्व करा माहिती का, त्या मुलाच्या आईचा सपोर्ट होता, आईचा सपोर्ट. त्याची आई, त्याचा बाप, तो मुलगा आणि त्याचा मामा 4 जण अटक केले आणि इथला मेडिकलला उपचार. हे त्या याच्यापासून आता शिवाजी महाराज पुतळा आहे छत्रपतींचा, त्या पुतळ्यापासून आता मधून असतात तिकडे लोकमान्यकडे त्या रस्त्याला ते थिएटर होतं बघ, ते काहीतरी थिएटर, हमाल मापारी तिकडं, तिथून एक मधून असा रस्ता गेला, तिथं एक मुस्लिम होतं मेडिकल. मला एक सांगायचंय महाराज, या औलादी अशा पद्धतीची कामं करतात का बरं होतं असं? आपली पोरगी चुकीच्या मार्गाला जाते हे आईच्या लक्षात आलं पाहिजे, आईने संस्कार दिले पाहिजे, बापाने संस्कार दिले पाहिजे. मी पुरुषांना सुद्धा सांगतो, लेकरांजवळ जरा बसा. आता असं वाघ सांगायची गरज नाही, आपण त्यांच्यासमोर वागायचं. पोरं आता अनुकरण करतात, आज्ञा नाही मानत. म्हणून सांगतो लक्षात. आपला मुद्दा होता बायको प्रियच भार्या प्रियवादिनीच. सुखी होण्यासाठी पैसा, आरोग्य, अर्थागमो नित्यमो रोगिताच. प्रियच भार्या, प्रेम करणारी बायको, बायको प्रेम करणारी पाहिजे, जवळजवळ सापडत नाही. आणि अशी एखाद्याकडे तू नुसती प्रेम करणारी भागत नाही. प्रियवादिनीच, गोड बोलणारी सुद्धा पाहिजे. म्हणजे दोन वेगवेगळ्या निघणार ना, प्रेम करायला वेगळी, गोड बोलायला वेगळी असं नाही. एकच बाई मग दोन्ही गुण पाहिजे. नाही तर प्रियच भार्या प्रियवादिनीच, वशिष्य पुत्रार्थ करिष्य विद्या षडजीव लोक सुखानी राजन. असं ज्याच्या प्रपंचामध्ये आहे त्याचा प्रपंच सुखी आहे. या यादीत आपण बसत नाही. आहे का आपल्याकडं पैसा? आपला मोबाईल बी हप्तावर काय आपला पैसा. म्हणून विदुरजींच्या भाषेत आपण श्रीमंत, आपण सुखी होऊ शकत नाही. पण ज्ञानोबा म्हटले माझा संसार सफळ झाला. माऊली कसा झाला? माऊलीने त्याचं उत्तर दिलं, देखियले पाय विठोबाचे देखियले पाय, विठोबाचे देखियले पाय, विठोबाचे देखियले पाय. आधी संसार सफल झाला गे माये, संसार सुखद झाला की माये. देखियले पाय विठोबाचे देखियले पाय, विठोबाचे देखियले पाय, विठोबाचे देखियले पाय. विठोबा रखुमाई. हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज. अभंगाच्या पहिल्या चरणाशी निगडीत काही विचार आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवान मारुती यांच्या चरणी. आणि या ठिकाणी शब्दांना पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले पुरे देवी वाकडे वितरे, राक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. हा नाही उच्चारिलाधिकार नापुरा, राक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रथा पाया पैकी करा, राक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, तुकाराम